आदित्य हृदय स्तोत्र मराठी विवरण आणि समवृत्त भावानुवाद. रचनाकार अरुंधती दीक्षित. वाचक स्वर सुवर्णा बोडस. आज ऐकूया याचा भाग 14. श्लोक 20 आणि त्याचं मराठी विवरण. घन म्हणजे नष्ट करणारा, विनाश करणारा, क्षती पोहोचवणारा. हे विशेषण हन म्हणजे नष्ट करणे, वध करणे, क्षतिग्रस्त करणे ह्या क्रियापदापासून झालं आहे. सूर्य हा नाश करणारा घन आहे. तो तमस म्हणजे अंधाराचा, हिमाचा, बर्फाचा, शत्रूंचा आणि कृतघ्नांचा नाश करणारा आहे. म्हणून तो तमोघ्न, हिमघ्न, शत्रुघ्न आणि कृतघ्नघ्न आहे. सूर्य अंधार शोधत एखाद्या भुयारात जरी गेला तरी त्याला अंधार सापडणार नाही, कारण सूर्यापुढे अंधाराला अस्तित्व नाही. अंधाराचा नाश हा सूर्याचा गुणच आहे. सूर्य उगवल्यावर आपल्याला न दिसणारं भोवतालचं जग दिसू लागतं, जगाचं ज्ञान होऊ लागतं. सूर्य हा आपल्या नेत्रांना ज्योती देणारा, अज्ञानाला ज्ञानात बदलणारा आहे. अज्ञानाचा नाश हा त्याचा स्थायी भाव आहे. तमसो मा ज्योतिर्गमय. मला अंधाराकडून उजेडाकडे नेणाऱ्या, अज्ञानाकडून ज्ञानाची दिशा दाखवणाऱ्या तमोघ्नाला माझा नमस्कार असो. तमोघ्नाय नमो नमः. सूर्य शीतनाशक आहे. सूर्य आकाशात तळपू लागताच हिम वितळून जाऊ लागतं, वा हिम साचून झालेले कितीही मोठे बर्फाचे थर वितळून जातात. बर्फ वा हिमाचा नाश करणारा हा हिमघ्न शीतकालानंतर येणाऱ्या वसंत ऋतूत फुलणाऱ्या तरुवेलींना पाण्याच्या रूपात नवजीवन उपलब्ध करून देत असतो. अशा ह्या हिमघ्नाला नमस्कार असो. हिमघ्नाय नमो नमः. सूर्य हा शत्रुघ्न आहे. शत्रूंचा नायनाट करणारा आहे. एकमेकांचे असे अनेक शत्रू संभवतात. मग इथं अभिप्रेत असलेला शत्रू कोणता? मित्रांनो, सत्य हे नित्य आणि शाश्वत आहे, त्यात बदल होत नाही. युगानुयुगे पाण्याचे, हवेचे गुणधर्म असो, मानवी स्वभाव असो, वा मानवी प्राणीमात्रांच्या शरीरात होणाऱ्या क्रिया असोत, मानवी वा भूतमात्रांच्या कल्याणाचे मार्ग वा रीती असोत, त्या तशाच चालू आहेत. मग हे सर्व सुरळीत ठेवायचं असेल तर त्यासाठी नियम आले. त्यांना आपण धर्म म्हणू लागलो. कल्याणाकडे नेणारा मार्ग, पद्धत तोच धर्म. आचार धर्म, विचार धर्म, विवाह धर्म, आपत धर्म, शेजार धर्म. स्वार्थी हेतूनं हे नियम मोडून निसर्गाला, मानवजातीला, इतर भूतमात्रांना त्रास होईल अशा नियमाविरुद्ध उद्दंड वागणाऱ्या धर्मविरोधीला रामदासांनी फार सुयोग्य शब्द वापरलाय, धर्मलंड. असा धर्माचा विरोधी तो सर्वांचा शत्रू होय. सूर्य अशा शत्रूंचा नाश करणारा आहे. छोटी छोटी उदाहरणं घेऊ. पोहण्याचे नियम असतात, गिर्यारोहणाचे नियम असतात. नाही पाळले तर काय? हे वेगळं सांगायला नको. आजारी माणसानं पाळायचे नियम आणि औषधांच्या पथ्याचे नियम न पाळणं हे सारं त्याला कुठे घेऊन जाईल हे सांगायला नको. गाडी चालवण्याचे नियम न पाळल्यानं आज किती जण मृत्युमुखी पडतात हे आपण रोज पाहत आहोत. आम्ही आमचे नियम बनवले आहेत असं राक्षस म्हणतात. राक्षसानां परो धर्मः परदारा विघर्षणम. दुसऱ्यांच्या स्त्रिया पळवणं हाच आमचा धर्म आहे असं राक्षसांचं शास्त्र सांगतं. हे सत्यधर्माविरुद्ध शास्त्र आहे. अशा अधर्मींचा निपात एक ना एक दिवस होतोच. नियमांचा महामेरू असलेल्या काळरूपी सूर्यदेवाकडून ह्या अधर्मानं वागणाऱ्यांचा नाश होतो. अशा ह्या शत्रुघ्न सूर्याला माझा नमस्कार असो. शत्रुघ्नाय नमो नमः. कृत म्हणजे केलेलं. जो केलेले उपकार स्मरत नाही
अशा कृतघ्नाचा नाश करणारा सूर्यदेवच आहे. अनेक प्रकारच्या ऐश्वर्यानं नटलेली ही वसुंधरा आपल्यासाठी, सर्व जीवमात्रांसाठी अन्न तयार करत असते. आपल्याला सर्व ऐश्वर्य प्रदान करत असते. ह्या वसुंधरेनी आणि ह्या सूर्यदेवानी आपल्यावर केलेल्या उपकारांबद्दल, केलेल्या सत्कृत्यांबद्दल त्यांचं ऋणी राहण्याचं सोडून आपण जर पर्यावरणाचा ऱ्हासच होऊ दिला तर आपल्या इतके कृतघ्न आपणच. अशा कृतघ्नांचा नाश काळरूपी सूर्यदेव करतो. अशा कृतघ्न सूर्यदेवाला वंदन असो. मी आत्ताच्या काळाला पर्यावरणपूरक योग्य असा अर्थ लावला आहे. अमित म्हणजे असीम, अपार, ज्याचा थांग लागणार नाही असं. सूर्यदेवाचं रूप अगाध आहे. अशा अमित आत्मन सूर्याला वारंवार नमस्कार. वेदांची जी 6 अंग आहेत त्यापैकी ज्योतिष गणित एक आहे. आकाशस्थ ग्रह तारे यांच्यामधील अंतर वा गमनाचं गणित, वेळोवेळी होणारी ग्रहणं, ग्रहताऱ्यांचा मानवी जीवनावर, मनावर, स्वभावावर होणारा परिणाम, फलज्योतिष अशी त्याची विविध अंग आहेत. ह्या गणिताचा अभ्यास हा सूर्याला मुख्य आधार मानून केला जातो. ज्योतिष पारंगत असलेल्यांचा स्वामी सूर्यच आहे. ज्योतिषानां पतये नमः. ज्याच्याकडे दैवी गुण असतात त्यांना देव म्हणतात. ज्या गुणांमध्ये आपण फेरफार करू शकत नाही, ढवळाढवळ करू शकत नाही, त्यांच्यावर नियंत्रण मिळवू शकत नाही, ते दैवी गुण. आपण ना सूर्योदयाची वेळ बदलू शकत, ना सूर्याचा मार्ग, ना त्याचा प्रकाश काढून घेऊ शकत, ना त्याची उष्णता. ह्या अत्यंत वंद्य सूर्यदेवाला वंदन मात्र नक्कीच करू शकतो. सूर्यदेवाय नमो नमः. तमोघ्नाय हिमघ्नाय शत्रुघ्नाय मितात्मने कृतघ्नघ्नाय देवाय ज्योतिषां पतये नमः. आता समश्लोकी भावानुवाद असा. अंधारा दूर सारी जो नष्ट अज्ञान जो करी शैत्यहारी उष्णतेने हिमाचे राज्य जो हरी निर्दाळी दुष्ट शत्रूंना विस्तारा याचिनामिती अप्रमेय कळेना हा गुणधर्मच व्याप्ती निपात करीतो जोची कृतघ्नांचाच ह्या जगी नक्षत्र ग्रह ताऱ्यांचा स्वामी हाची असे नभी ज्योतिर्विज्ञान सिद्धांता हाच आधार मानिती अशा ह्या सूर्यदेवासी भावे वंदन मी करी. हे होतं 20व्या श्लोकाचं मराठी विवरण आणि समवृत्त भावानुवाद. आता यानंतरचा श्लोक, त्याचं मराठी विवरण आणि समवृत्त भावानुवाद आपण ऐकूया पुढच्या रविवारी.